एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? सगळ्यात आधी ना कालच्या दिवशी मला एवढ्या सगळ्या म्हणजे कमेंट्स मिळाल्या ना, की मी कम्युनिटी पोस्ट टाकली होती की माझा बर्थडे आहे म्हणून. मी असं जनरलच म्हणजे एक पोस्ट बनवली आणि टाकली की म्हटलं कारण खूप मला जी असते ना कमेंट येत असते की तुझं एज काय वगैरे वगैरे. कारण मी माझ्या एजची अजिबात वाटत नाही, लहान दिसते आणि म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया की किती वर्षाची मी फायनली झाली. आणि मला त्या म्हणजे कमेंट ज्या पोस्टवर ना एवढ्या कमेंट आल्या ना, तर म्हणजे माझा दिवस एवढा स्पेशल होईल ना, मला असं वाटलं नव्हतं. एवढे मला कमेंट्स येत होत्या की हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. आणि मी कधीही विचार केला नव्हता की मला एवढ्या कमेंट्स येतील आणि मला खरंच खूपच छान वाटलं. आणि थँक्यू सो मच, तुम्ही सगळ्यांनी वेळात वेळ काढून म्हणजे मला कमेंट केली, मला जे आहे शुभेच्छा दिल्या त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि चला आजचा व्लॉग सुरू करूया. तर हो, आज माझा बर्थडे आहे आणि नेक्स्ट डेला तुम्हाला हा व्लॉग बघायला मिळतो आहे. सो सकाळी नॉर्मल जनरली जसं आपण नेहमी उठत असतो तसंच मी लवकर उठून जे आहे पियाच्या टिफिनची तयारी इथे करते आहे. तिच्यासाठी दूध बनवायला ठेवलेलं आहे आणि असा विशेष असा काहीही प्लॅन नाही आहे, कारण की बी प्रॅक्टिकल, नेहमी प्रॅक्टिकल असणं ना खूप जास्त फायद्याचं असतं. कारण मला माहिती आहे आज सुट्टीचा दिवस नाही आहे आणि ना मला सुट्टी असणार आहे ना घरच्या लोकांना सुट्टी असणार आहे. त्यामुळे एक्स्ट्रा काही प्लॅन करणं ना काही इथे जमणार नव्हतं. म्हणून मी आधीच जी होती ना मेंटली थोडी स्ट्रॉंग होती की आज एक्स्ट्रा असं काही घडणार नाही आहे. मे बी सायंकाळी जर काही वेळ असला तर बाहेर खायला वगैरे जाऊ शकतो. आणि पहा इथे पिया उठली आणि सगळ्यात आधी म्हणजे ती कॅल्क्युलेट करत होती मागच्या 4-5 दिवसापासून. बॅक काउंटिंग असते ना, 4 दिवस उरले, 3 दिवस उरले. आणि तसं आज सकाळी उठून ना मग ती मस्त तिने मला विश केलं आणि तिने गुपचूप एक कार्ड पण बनवलं आहे, मी तुम्हाला दाखवेल नंतर. तर मी आज ना ब्रेकफास्टसाठी ना मूग डाळ आणि जी उडदाची डाळ होती ना रात्री भिजवत घातली होती आणि त्याची भजी बनवायची. कारण बर्थडे माझा आहे पण सगळी फरमाईश जी आहे ना ती पियाची असणार आहे की आज काय काय छान खायचं. म्हणून म्हटलं चला तिचीच आहे म्हणजे इच्छा पूर्ण करायची होती. आणि तिच्यासाठी मी आज राईस पण बनवणार आहे, मसाले राईस बनवायचा आहे. तोही तिच्या इच्छेप्रमाणेच तिला द्यायचा आहे. कारण घरात लहान मुलं असले ना की मग कुणाचाही बर्थडे असला की तसा तो त्यांचाच बर्थडे असतो आणि त्यांच्याच सगळ्या इच्छा असतात त्या पूर्ण होत असतात. रोजचं जे असतं, जे प्रत्येकाच्या घरामध्ये एक सेम रूटीन असते, प्रत्येकाच्या घरातली सेम कामं असतात, सकाळी उठेपर्यंत रात्री झोपेपर्यंत अगदी सेम म्हणजे सेमच असतं. आणि रोज पडणारा प्रश्न असतो आपल्याला, तोही अगदी सेम असतं की आज काय बनवायचं. तर त्यासाठी जे प्रिपेरेशन असतं ना ते खूप जास्त महत्त्वाचं असतं की नेक्स्ट डे काय करायचं याचं प्रिपरेशन करून ठेवलं ना तर सगळ्यात मोठा प्रश्न आपला जो असतो तो सॉल्व्ह होत असतो. त्यामुळे एखादी लिस्ट बनवणं कधीही चांगलं. आणि एखादं काम करणं, आता समजा की रोजचंच आहे आणि आपल्याला कंटाळा येणं देखील स्वाभाविक आहे, पण तेच गोष्ट जर आपण थोडं आनंदाने करतोय तर याचा इम्पॅक्ट आपल्यावर होतो आणि आपल्या फॅमिलीवर होतो. त्यामुळे नेहमी अशा गोष्टी निवडायच्या की ह्या गोष्टीला अगदी सॅडपणे करण्यापेक्षा ना थोडा आनंदाने करायचं, मग ते रोजचं रेग्युलर अगदी काम का असे ना. आणि आज जे आहे ना पियाला मी इथे जरा राईस बनवते, तिला मसाला राईस जो होता ना तो बनवायचा होता आणि तिचं 2 दिवसापासून चाललं होतं की मला टिफिनमध्ये पाहिजे. म्हटलं मग आजच बनवूया. तसं तर हे शॉर्टकट आहे पण आपल्याला वाटतं की नको काहीतरी छान हेल्दी खाल्लं पाहिजे. आणि जे ही सगळी जी असते ना ही आपली प्रिपरेशन असते की काहीतरी हेल्दी खाल्लं पाहिजे किंवा मग काय बनवायचं. आणि हीच प्रिपरेशन होणं खूप जास्त गरजेचं असतं. सकाळच्या धावपळीमध्ये ना बऱ्याच गोष्टी ज्या असतात ना आपल्या मग खूप म्हणजे प्रिपरेशन नसलं तर खूप पटापट कराव्या लागतात आणि मग बऱ्याच गोष्टी ज्या असतात ना सुटूनच जातात आपल्याकडून करणं. आणि आपल्या मनाप्रमाणे गोष्टी नाही झाल्या तर मग खूप चिडचिडही होत असते. त्यामुळे प्रिपरेशन करून ठेवलेलं कधीही चांगलं. आणि भजी बनवायची होती मला, मी मूग डाळ आणि जी आहे ना उडदाची डाळ रात्रीला भिजवत घातली होती, तर त्याची जी आहे मी इथे भजी बनवणार आहे. त्यासाठी जे आहे मी इथे सगळं प्रिपरेशन करून घेतलं. याची रेसिपी मी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेली आहे एक वेळा, त्यामुळे मी आता परत शेअर करत नाही. मोठ्या गोष्टींचा आनंद ना हा आपल्या कष्टावर असतो आणि काही गोष्टी हा लकीली पण आपल्याला मिळत असतो. पण छोट्या छोट्या गोष्टींवर आनंदी होणं ना हे आपल्या हातात असतं. आणि आज बघा ना पियाने माझ्यासाठी खूप छान मस्त क्यूट असं कार्ड बनवलेलं आहे आणि तिच्यासाठी सगळ्यात मोठं एफर्ट्सवालं काम काय होतं ना हे कार्ड बनवणं नाही, त्यात तर ती एक्सपर्ट आहे क्राफ्ट बनवणं. पण तिच्यासाठी एक म्हणजे एफर्ट्सवालं काम हे होतं की ती बनवताना मी तिच्याकडे बघू नये, कारण ती टी व्हीत बघून बनवत होती आणि मी स्वयंपाक करत असताना तिने हे बनवलं होतं काल परवाच्या दिवशी. सो तिचा जो आनंद आहे ना इथे छोट्याशा गोष्टीला मी जेवढं जास्त एक्सप्रेस करेल ना तिला तेवढं जास्त जे सॅटिस्फॅक्शन आहे ते इथे होणार आहे आणि तेवढी जास्त तीही हॅपी होणार आहे. आणि खरंच तिने खूप छान कार्ड बनवलेलं आहे.
ड्रीमिंग समथिंग अनरिअल ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण काय होतं ना, की आपण नेहमी ना दुसऱ्यांसोबत ना खूप जास्त कंपेअर करत असतो. आपण अशा स्वप्नात जगत असतो जे आपलं कधी नसतंच. दुसऱ्यांच्या भरपूर गोष्टी बघून म्हणजे आपल्याला असं वाटतं, की हे माझ्याकडे नाहीच आहे. हिचा मुलगा किती छान वाटतोय किंवा रिलेशनच्या बाबतीत असो, समोरच्याचा पार्टनर असतो, तो खूप ते एखाद्याच्या सोबत खूप छान वागत असतो आणि आपण ते बघत असतो. आपल्याला असं वाटतं, की किती म्हणजे छान चाललंय, आपलं का व्यवस्थित होत नाही. अशा बऱ्याच गोष्टी ज्या असतात ना, आपण फक्त स्वप्न पाहून म्हणजे त्यांच्या ज्या गोष्टी असतात त्यांच्यासोबत आपली लाईफ आपण कंपेअर करत असतो आणि या म्हणजे कंपेअर केल्यानंतर आपल्याला फक्त एवढंच मिळतं, आपलं मन फक्त दुःखी होत असतं. या व्यतिरिक्त आपल्याला काहीही मिळत नाही. त्यापेक्षा बी प्रॅक्टिकल जे आपल्यामध्ये आपल्याकडे आहे, त्याच्यामध्ये आपल्या मनासारखं कसं आपण हळूहळू त्याच्यामध्ये थोडे एफर्ट्स घेऊन आपल्या मनासारख्या त्या गोष्टी करून घेऊ शकतो, यावर फोकस करायला पाहिजे. गोष्टी सोप्या करण्यासाठी ना आपल्याकडे ऑप्शन्स असतात, पण आपण कधी-कधी त्या गोष्टींसाठी ना एफर्ट्सच घेत नाही आणि आपण जशा पद्धतीने गोष्टी करत असतो ना, आपण त्याच पद्धतीने करतो आणि जर रिझल्ट म्हणून आपण आणि समोरच्या व्यक्ती दोघंही त्रस्त झालेलो असतो. त्यामुळे जसं बघा इथे पियाची पोनी घालताना मला किती त्रास व्हायचा रोज, कारण ती इतकी ओरडायची ना, तिचे केस ओढले जायचे. एक छान नवीन कोंब घेतला आणि माझं काम आता झटक्यात-फटक्यात होऊन जातं. तेही अगदी आनंदाने, काहीही पोरगी ओरडत नाही आणि आता ती चालली आहे स्कूलला आणि नेहमीप्रमाणे एक फ्लावर घरून घेऊन जर सांगितलं तर नाही, तिला असं जे आहे वरूनच टाकलेलं लागत असतं. पण असो, तिचा आनंद जास्त गरजेचा आहे. आणि आता पिया जे आहे स्कूलला गेल्यानंतर जे आहे, मी जे असते माझी एक्सरसाइज करते. असं काही नाही, मला जर सकाळी लवकर उठली, मी माझ्याकडे वेळ असला ना, तर मग मी सकाळी करून घेते आणि सकाळी आणि सायंकाळी मी रुटीन बनवली. कमीत कमी 10 मिनिटं आणि जास्तीत जास्त 15 मिनिटं तरी एक्सरसाइज करायची. आणि मी तुम्हाला मागे एकदा शेअर केलं होतं, म्हटलं मी एक्सरसाइज करणं चालू केलेलं आहे. जरा मी 10-15 दिवस कंटिन्यू करते आणि मग तुमच्यासोबत शेअर करेल. तर मी स्वतःला ना चार्ज करण्यासाठी जे आहे ना, असं उभं राहून काय एक्सरसाइज करते आणि जरा मला असं वाटतंय, की वेळ जाण्याआधी ना मी माझी एक्सरसाइज स्टार्ट करावी. कारण मी गेल्या 2 महिन्यापासून ना थोडं रेग्युलर व्हिडिओ टाकत होती. त्यामुळे मी असं स्वतःला एक्सक्युजेस देत होती, की माझ्याकडे वेळच नाही. पण म्हटलं असं नाही, आपण दिवसाचे 15 मिनिटं तर कमीत कमी काढूच शकतो स्वतःसाठी. आणि आपण प्रत्येक वेळा हेच करत असतो, की माझ्याकडे वेळच नाही. जेव्हा अशा स्वतःला चांगल्या गोष्टी जेव्हा करायच्या असतात ना, तेव्हा आपल्याकडे अजिबात वेळ नसतो. आपण दमलेलो असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं, वेळ तर असतो पण आपली मनाची तयारी नसते करायची आणि आपण कंटाळलेले असतो. आपल्याला थकवा येतो, नको वाटतं एक्सरसाइज करणं. पण खरं सांगायचं म्हटलं ना, की मेंटली आणि फिजिकली स्ट्रॉंग असणं, मग ते पुरुष असो किंवा स्त्री असो, दोघांसाठीही खूप जास्त गरजेचं आहे. घरातले कामं करणं इझी नसतं. दिवसभर स्वतःला फ्रेश ठेवायचं आहे, तर तुम्ही थोडी एक्सरसाइज करा. तुम्ही मेंटली आणि फिजिकली खूप छान हेल्दी राहणार. आणि काही जास्त करायचं नाही, जे मी तुम्हाला आता दाखवते तुम्ही तेवढं जरी केलं ना, याने तुमचं वजन देखील कमी होऊ शकतं. आणि हे जे मी आता करते याच्याने तुमचं थोडंफार माझ्यासारखं पोट बाहेर येतच असेल, तर ते जास्त येण्याआधी तुम्हाला आटोक्यात आणायचं असेल तर एक्सरसाइजला सुरुवात करा, जेणेकरून जे आहे गंमत जी आहे जेवढ्याची तेवढी थांबेल आणि जास्त मोठी होणार नाही. म्हणून मीही स्टार्ट केलं आणि रेग्युलर बेसिसवर करत आले, म्हणून तुमच्यासोबत आज शेअर करत आहे. म्हटलं तुम्हालाही आठवण व्हावी. एखाद्या दिवशी ना आपण फार ठरवलेलं असतं, की एखाद्या म्हणजे नेक्स्ट डेला आपल्याला काय करायचं आहे किंवा एखाद्या स्पेशल डेसाठी आपल्याला काय करायचं आहे. आणि जेव्हा तो दिवस उजाडतो, तेव्हा समजा आपल्यासोबत असं काही झालं ना, की एखादा व्यक्ती म्हणजे आपल्याला काहीतरी बोलतो, घरातला व्यक्ती, आणि आपलं अगदी मन दुखावून गेलेलं असतं आणि जी आपली प्लॅनिंग असते, जे काही आपल्यासाठी स्पेशल असतं, करायचं असतं, आपल्याला वाटतं की हे करायचंच नाही आणि बस फक्त बसून राहायचं, ना स्वयंपाक करायचा किंवा ना काही काम करायचं. त्यावेळेला आपण हे जे डिसिजन घेत असतो, की मला काहीही करायचं नाही आहे किंवा त्या गोष्टीचा विचार करत बसणं आणि सगळे प्लॅन केलेले त्यावर अगदी पाणी घालणं, हे जे आपण करतो ना, ही सगळ्यात मोठी चूक असते. कारण काय होतं ना, की तुम्ही किती दुःखी आहात याचं ना समोरच्याला खरं म्हणायचं म्हटलं तर त्याला काहीही फरक पडत नाही. अगदी पडला तरी 2 मिनिटाचा पडतो, पण आपल्यावर जो फरक पडतो ना, सगळ्यात महत्त्वाचा, आपला प्लॅन कॅन्सल होतो, आपला दिवस खराब होतो आणि दुसरं म्हणजे तो दिवस आपला असाच निघून जातो. आणि त्याच्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं म्हणजे या गोष्टीचा इम्पॅक्ट आहे ना, तो आपल्याला फ्युचरमध्ये खूप जास्त बघायला मिळत असतो. त्यामुळे ज्या दिवशी तुमच्यासोबत अशा काही गोष्टी घडताय ना, त्या दिवशी ना तुम्ही जास्त आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. कारण जर एखाद्या व्यक्तीला जर फरक पडला असता, तो एखाद्याच्या अशा बोलण्यामुळे जर तुम्हाला त्रास होतोय, तर पहिला मुद्दा तो व्यक्ती असं बोललाच नसता आणि तुम्हाला त्रास होईल असं वागलाच नसता. म्हणून याच्याने आपल्याला एवढं तर कळतं, की त्या माणसाला काही फरक नाही पडत की तुमच्या मनाला काय दुःख होतंय, तुम्ही काय म्हणजे अवस्थेतून तुम्ही जात आहात. त्यामुळे त्या दिवशी ना उलट थोडं जास्त आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. आपल्या कामांमध्ये आपल्याला
स्वतःला गुंतवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपला दिवस जो आहे तो अगदी शांततेत आणि आरामात आणि आनंदाने जो आहे तो संपेल. आज ना बेडरूम आवरायला जरा वेळच झाला, कारण काय झालं, मी पोस्ट वगैरे केली आणि सगळ्यांचे कमेंट्स वगैरे मला येत होत्या, म्हणून मलाही रिप्लाय द्यायला महत्त्वाचं म्हणजे खूप छान वाटत होतं. आणि सकाळी व्हिडिओ वगैरे शूट करणं चालू होतं, त्यामुळे जरा उशीरच होऊन जातो मग. आणि काय होतं ना, आपण नेहमी दुसऱ्यांच्या रुटीनला फॉलो करण्याचा खूप प्रयत्न करतो. आपण त्यांचे टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करू शकतो, पण त्यांच्या टाईम मॅनेजमेंटला आपण नाही फॉलो करू शकत, कारण आपल्या घरातले व्यक्ती आणि आपला स्पीड हा खूप जास्त वेगळा असतो. त्यामुळे आपण सेम टू सेम तसं नाही करू शकत. पण एक गोष्ट महत्त्वाची असते, टाईम मॅनेजमेंट ना आपल्या टाईमनुसार करणं खूप जास्त महत्त्वाचं होतं. जेव्हा आपण ह्या गोष्टी करायला लागतो ना, तेव्हा काय होतं ना, की आपल्याला एक्स्ट्रा टाईम मिळतो आणि गोष्टी वेळेत कंप्लीट होतात, तेही अगदी हडबडीशिवाय कंप्लीट होतात. म्हणून टाईमचं मॅनेजमेंट करणंही तेवढंच जास्त महत्त्वाचं असतं. तर इथे जे आहे, मी अगदी नॉर्मल साधं असं जेवण बनवते, कारण सकाळी जो होता राईस पियासाठी मस्त मसाले भात बनवला होता आणि तो आहे थोडा, म्हणून म्हटलं नॉर्मल भाजी चपाती बनवावी, कारण उशीरही झाला आहे आणि सकाळी ब्रेकफास्ट छान झाला होता, भजी वगैरे खाऊन. सो एवढी जास्त भूक नव्हती, म्हणून जे आहे नॉर्मल आजचा जो आहे मेनू प्लॅन केलेला आहे. कधीही प्रॅक्टिकल राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण दोन लोकांचे विचार ना एकसारखे कधीही नसतात. कुणी काही म्हणलं आणि आपण ते आपल्या अकॉर्डिंग जे आहे मनामध्ये ते जे आहे त्याचा अर्थ लावला, तर दिवसाच्या एंडला ना एवढे कॅल्क्युलेशन्स आपल्या डोक्यामध्ये असतात ना, आणि ॲट दी एंड तो मनुष्य जेव्हा आपल्यासोबत येऊन खूप छान बोलतो ना, तेव्हा आपल्याला स्वतःवरच खूप जास्त गिल्ट होत असतो, की आपण उगाचच जे आहे एवढं जे होतं बोललो किंवा विचार केला आणि आपला दिवस वेस्ट घालवला. त्यामुळे जे आहे ना काही गोष्टी स्टार्टिंगला ना, म्हणजे कोणी काही बोललं असतं ते सोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून आपला दिवस जो आहे तो खराब होणार नाही. घरातली सगळीच कामं केल्यानंतर जेव्हा कधीही माझ्याकडे रिकामा टाईम मिळतो ना, आणि तो मी नेहमी ना अशाच पद्धतीने घालवत असते. मला बऱ्याच गोष्टी करायला आवडतात आणि जे काही करायला आवडतं मी ते तुमच्यासोबत ते व्हिडिओमधून शेअर करत असते. आणि मला जेव्हाही असा रिकामा वेळ असला ना, मी अशाच पद्धतीने घालवते, कारण मला स्वतःची कंपनीच खूप जास्त आवडते. मला दुसऱ्यांसोबत टाईम स्पेंड करण्यापेक्षा ना मला स्वतःत गुंतून राहिलेलं जास्त आवडतं, कारण ते कधीही बेटर असतं. कारण काय होतं ना, की आपण कुठे जाऊन जस्ट टाईम स्पेंड करतोय कुणासोबत, 4 गोष्टी आपण आपल्या मनातल्या त्यांना सांगतोय आणि तेही अगदी साध्यापणाने. पण काय होतं ना, काही दिवसानंतर आपल्यातले ते मतभेद जेव्हा कधीतरी बाहेर येतात किंवा विचार अचानक जुळणं बंद होतं, तेव्हा ह्या गोष्टी ज्या तुम्ही साध्यापणाने सांगितलेल्या असतात ना, त्या खूप वेगळ्या पद्धतीने दुसऱ्याकडे पोहोचवल्या जातात. आणि याच्या ज्या रिटर्नमध्ये आपल्याला ज्या गोष्टी मिळतात ना, त्या खूप म्हणजे काळजाला दुखवणाऱ्या असतात, असं म्हणायला हरकत नाही. अगदी रात्रीची झोपसुद्धा लागत नाही आणि विचाराने डोकं पूर्ण भरलेलं असतं. त्यापेक्षा तिथे वेळ घालवण्यापेक्षा ना, मी अशा गोष्टीत वेळ घालवते ना, जी माझी मेंटल हेल्थ जी आहे ती चांगली सुदृढ करेल आणि मला हॅपी ठेवेल. आणि रिझल्टमध्ये तर मग मला फ्लावर्स मिळत असतात आणि मी तुमच्यासोबत शेअर करत असते. आणि पहा ना, आज म्हटलं चला आज बर्थडे आहे, तर आजही 2-4 सीड्स लावूया, कारण काही 20 सीड्सचे पॅकेट मिळालेले होते मला आणि त्याच्यामधून मी 6-7च लावल्या होत्या. तर बाकीचे जे आहे तेही आज मी इथे ग्रो केले. आणि जुगाड म्हणून आम्ही तर एग्स वगैरे खात नाही, तर तो अंड्यांचा ट्रे असतो ना फ्रीजमध्ये मिळालेला, फायनली आज जो आहे त्याला व्यवस्थित त्याचा उपयोग जो मी आहे सीडलिंग ट्रे म्हणून केलेला आहे. आणि म्हटलं हा एक छान ऑप्शन असेल माझ्यासाठी, कारण घरातले पेपर कप्स ना सगळे संपले होते, हे 2च होते. आणि मग नंतर हा जुगाड केला मी आणि एक मस्त असा टाईम जो होता स्वतःसोबत थोडा वेळ घालवला. आणि यानंतर मला आता पियाला घ्यायला जे आहे ते स्कूलमधून जायचं आहे. आपल्याला लहानपणी अभ्यासाचा कितीही कंटाळा आलेला असला ना, तरीही ते मुलांना अजिबात दाखवायचं नाही, कारण तुमचा कंटाळा ना त्यांचाही कंटाळा बनतो. त्यामुळे त्यांचा अभ्यास जेव्हा कधीही घ्यावा लागतो ना, तो एन्जॉय करून घ्या, म्हणजे त्यांना अभ्यासाचा कंटाळा अजिबात येणार नाही. आणि मी ॲक्टिंग का असे ना, मला खूप छान अभ्यास करता येतो आणि मी खूप छान हुशार आहे आणि मला खूप अभ्यास आवडतो ना, अशी मी ॲक्टिंग पियाला नेहमी करत असते, ज्याच्या रिझल्टमध्ये मला असं मिळतं ना, की तीही एन्जॉय करून करते, पटापट करते आणि हॅपीली करत असते. सो काही गोष्टी ॲक्टिंगही करण्या खूप जास्त गरजेच्या आहेत. आणि चला, इथे तर माझा खूप छान जो आहे सायंकाळपर्यंत दिवस मस्त गेला आहे. जी काही सायंकाळची प्लॅनिंग आहे आता रात्रीची वगैरे, मी काही झालंच सेलिब्रेट, तर मी तुमच्यासोबत पुढच्या व्लॉगमध्ये जे आहे शेअर करते. आणि अपेक्षा करते मी माझ्या अनुभवातून ज्या काही छोट्या मोठ्या 2-4 गोष्टी आज तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत, या तुमच्याही आयुष्यात तुम्हाला ज्या आहेत कुठेतरी कामी याव्या आणि तुमची लाईफ पण जी आहे थोडी आनंदाने भरभरून जावी. काही क्षण असतील जे तुम्हाला सॅड करून जात असतील, तिथे तुम्ही स्वतःला अजून जास्त स्ट्रॉंग
स्ट्रॉंग बनवणार. माझ्या एखाद्या छोट्या गोष्टीमुळे एवढीच अपेक्षा आहे आजच्या व्हिडिओमधून. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.